टोटल आणि माझे 7 लोक जे आसा जे म्हापसा आमच्या ब्लॉकान काम करता वेगळ्या वेगळ्या ब्लॉकांनी ते सुद्धा आयज माझ्या वांगडा जॉईन जाल्ले आसा. ते हांव ब्लॉक प्रेसिडेंटाक आज सगळ्यांचे डिस्ट्रिक्ट ब्लॉक प्रेसिडेंटाक हांव तेंचे आयज फॉर्म जेन्ना तुम्ही पळयता एक आसा रुलींग आसा हेजे सेकंड रनर अप आसा. हे जे धाकटी पार्टीज आसा ते 300-400 मतां काढून तेका उडयता. हीच काम करपाक तेका येता. सो तेका लागून जी व्हडली निर्णायक पार्टी आसा जी फॉर्म करू शकता तेका सगळ्यांनी मिळून एक मत दिवचो आणि बाकीचे जे बारीक बारीक थंय फुटून वचचे न्हू. एक गोष्ट म्हाका बरी दिसली म्हणटा ती जो मेरेन तो आम आदमी पक्षान आशिल्लो तो मेरेन ताणें आम आदमी पक्षाक लागून काम केलें. पूण जेन्ना आम आदमी पक्षाचे नॅशनल लिडर जेन्ना गोंयांत आयले आणि तांची आयडियोलॉजी किंवा तांचो मुखाल्लो विचार बाबा गोंयांत कसो वचपाचो ह्या कारणाक लागून कांयशे लोक तातूंत सलमान खानूय आशिल्ले, सावथाचे आमी पयले म्हाका दिसता पॉल आनी बाकीची पुराय टीम तांणी एक डिसिजन घेतलें की ज्या पद्दतीन आज आम आदमी पक्ष गोंयांत मुखार वचपाक सोदता ते तांकां पटलें ना. म्हणून तांणी सगळ्यांनी म्हाका दिसता तेन्ना खुबश्या लोकांनी मास रेजिग्नेशन करून खुबशे लोक आम आदमी पक्ष तांणी सोडलो. तांचे जे अध्यक्ष आशिल्ले गोंयचे एडवोकेट अमित पालेकर हांणी तो पक्ष सोडलो. त्याच बरोबर वर्किंग प्रेसिडेंट केल्लो तांणी तो पक्ष सोडलो. सो हाच्या वयल्यान एक गोष्ट सिद्ध जाता की आज बाब बीजेपीन सांगले तशें की आज गोंयभर सगळ्या लिडरांक सगळ्या सोशल वर्करांक एक कॉन्फिडन्स आयला की बीजेपीक जर तर हरयतलो जाल्यार फक्त काँग्रेस पक्ष हरोवपाक शकता. आज बरी खुशीची गोष्ट आसा की आज बाब सलमान खान हे आज म्हापशा मतदारसंघ गट करपाक हे आज काँग्रेस पक्षान तांणी प्रवेश केल्लो आसा. म्हाका दिसता आमच्या मुखार आतां 2 टेस्ट म्हळ्यार पयले म्हणटा ते आतां म्युनिसिपालिटीचें जें इलेक्शन जावपाचें आसा जे पार्टी लायनीचेर जायना. पूण म्हाका खात्री आसा की ह्या फावट जे बीजेपी बॅक्ड पॅनल आसतलें ह्या पॅनलाक हरोवपाचो प्रयत्न आमचो पुराय आसतलो. आनी आज बाब सलमान खान जे एंट्री जाल्या आनी कांयशे लोक मुखारान फुडारान आमकां जॉईन जावपाचे आसा. हातूंत काँग्रेस पक्षाची ताकद वाडटली, म्हापशेकारांची ताकद वाडटली. कित्याक गेल्ली 30 वर्सां पेक्षा चड म्हाका दिसता 34 वर्सां जावपाक आयली भारतीय जनता पार्टीचो आमदार आज म्हापशान आसा. पूण म्हापशाच्या परिसरांतले जर आमी आज इन्फ्रास्ट्रक्चर पळयत, बस स्टँड पळयत किंवा त्या हॉस्पिटलाची जर आज परिस्थिती पळयत जाल्यार हांगा कांयच जाल्लें ना. मार्केटान म्हजे मामाचें घर अडवलपार. सो ल्हान आसतना आमी सुटयेक सदांच थंय येवप आनी बाजाराक म्हापशां येवप. सो म्हाका याद जाता ते दीस जेन्ना आमी बाजारान पळय येताले ल्हान भुरगो आसतना. आजुनूय तेच आसा. म्हळ्यार ऑलमोस्ट 30-35 वर्सां पयलीं पळय म्हापशा मार्केट आशिल्लें तें तशेंच आसा. कांयच जाल्लो ना डेव्हलपमेंट. म्हाका दिसता ह्या फावट म्हाका खात्री आसा की म्हापशान ज्या भशेन जे लोक उलयता लोकांचो सेंटिमेंट, लोकांचो क्रोध, लोकांचो जो राग आसा ह्या फावट निश्चितपणे काँग्रेस पक्ष म्हापशान जिखतलो. आनी येता ते म्युनिसिपालिटी इलेक्शनाक हांगा बीजेपी बॅक पॅनलाक आमी हरयतले हे निश्चितपणे हांव सांगता. परत एकदां बाब सलमान खानाचे हांव काँग्रेस पक्षांत तांचे प्रवेश जाल्या बद्दल तांकां अभिनंदन करता. आनी आमची पुराय टीम म्हाका दिसता तांच्या आज जॉयनिंगान म्हाका दिसता आनीकूय ताकद म्हापशा ब्लॉकाक मेळटली. तुमच्या सगळ्यांचे तुम्ही जे आज सगळे ताच्या बरोबर जी जॉईन जाल्यात
तुमचे आम्ही येवकार करता आणि तुमचे अभिनंदन करता. विषय आता आम्ही हे शक्ती प्रदर्शन पहिले अशें फाटल्या इलेक्शनाचे जर हिस्ट्री जर काडीत लास्ट 2 जर इलेक्शन जर पळयत जाल्यार काँग्रेसकडे स्वताचो कॅन्डिडेट ना. लास्ट 2 इलेक्शनाक आयएफ केल्या कॅन्डिडेटाक तुम्ही उमेदवारी केल्या तोच आयज उपस्थित ना हांगासर. तर तुमच्याकडे कॅन्डिडेटूच ना जर जाल्यार बीजेपी हरयतले कशे तुम्ही? ना गेल्ली 4 वर्सां जर तूं पळयत फाटले उलयना फाटले हांव नाशिल्लो सो आय कॅनॉट स्पीक ऑन दॅट. पूण जेन्नाच्यान हांव अध्यक्ष जालो तेन्नाच्यान आमी एक प्रयत्न केला की आमचो केडर जो आसा पळय ताका एम्पावर करप. जे खरे सक्रिय कार्यकर्ते काँग्रेसीचे ज्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करपाक ज्यांनी काँग्रेस पक्ष बळकट करपाक जे लोक आसा हांकां आमी वयर काडपाचो प्रयत्न केला. फाटल्या झेडपी इलेक्शन जे हालींच 1-2 म्हयन्या पयलींचे झेडपी इलेक्शन जालें ते जर आमी पळयत काँग्रेस पक्षान 36 जाग्याचेर कॅन्डिडेट घातिल्ले. वी फॉट 36 सीट्स. तातले 3-4 जर तूं काडले जाल्यार बाकीचे जे कॅन्डिडेट आशिल्ले पळय ते सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी काँग्रेस पक्ष वयर काडपाक जे प्रयत्न केले काम केले अशे लोकांक ह्या फावट आमी एम्पावर केला. तुज्या प्रश्नाक उत्तर दिता आसतना फुडल्या असेंब्लीच्या इलेक्शनाक तुका कळून येतलें की ह्या फावट काँग्रेस पार्टी जे निश्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी पक्ष सांबाळ्ळो ज्यांनी पक्ष मजबूत केलो असल्या लोकांक मुखार तुका उमेदवार म्हणून दिसतले आणि असल्या लोकांक प्रमोट पार्टी करतले. हे तुका हांव आय कॅन टेल यू ऑन द बिहाफ ऑफ आवर पार्टी. जेन्ना जेन्ना काँग्रेस पार्टीक हांगर टिकेट दिल्या जे पयलीं तुमी 2002 एक बी पयशा जाल्यार मार्जीन वॉज 1000. जेन्ना जेन्ना काँग्रेसीक अलायन्स पार्टनराक दिल्या एनसीपीक बी तेन्ना बीजेपीचे मार्जीन म्हाका दिसता 9000, 10000, 14000 पर्यंत पावले. पण जेन्ना 2017च्यान परत काँग्रेसीन टिकेटी दिल्या 2017 आमी पळयल्यार की 3 कॅन्डिडेट हे काँग्रेसचे फुटीर हे आसले. त्या खातीर वोटींग म्हणटा पळय ते जो डेप्युटी सीएम आसले तेचे वोटींग पर्संटेज म्हाका दिसता 4000चेर पावले. जर 10000 आनी 14000चेर येता ते 4000 पावले. त्याच्या उपरांत जर पळयशात जाल्यार 2019 बाय इलेक्शन आणि 2022 इलेक्शन पळोवंक जाल्यार मार्जीन वॉज ओनली 8,000 सॉरी 800 रुपीज टू 800 आणि 600 सो डिफीट इज डिफीट. बट आम्ही काम सोडूंक ना. काँग्रेस पार्टीन काम सोडूंक ना. आणि जो मार्जीन हा लोक आमच्या वांगडा आसा न्हू. जे कोण येयले गेले आमी पळयना पण लोकांक काँग्रेसी बद्दल सिंपती आसा. आयज ना फाल्यां आमी ह्यो मतदारसंघ आयज फाल्यां न्हू ह्या फावटी म्हाका 2027 अनेक म्हजो प्रश्न आसा. तुम्ही निश्ठावंताक उमेदवारी दिता. हांव आतां फाटल्या 30 वर्सां जर्नलिजमान आसा. निवडणूक आदी एक वर्सभर निश्ठावंताकूच उमेदवारी दिता आणि निवडणूक आले का तुमची निष्ठा डिस्टर्ब जाता. तुमची निष्ठा डिस्ट्रॉय जाता आणि बाकीच्यांनूच पळयत जाता जाल्यार मायकलाक तुम्ही इंटाक करून कितल्या जाणांक तुम्ही बाकीच्या कितल्या जाणांक चार्ज दिलो. सो इलेक्शनाच्या टायमार तुम्ही चेंज कित्याक जातात? प्रश्न दुसरो प्रश्न आणि पहिलो प्रश्न ऑलमोस्ट सेमूच आहा. सो तुका हांवें कितें सांगलें की फाटल्या इलेक्शनाक 2022 हांव नाशिल्लो. आय कॅनॉट आन्सर ऑन दॅट. बट सिन्स द टायम वी हॅव कम तूं फाटले लोकसभाचे इलेक्शन आसूं किंवा आमचे झेडपी इलेक्शनां जी पार्टी लायनीचेर जाली तूं काड आनी पळय दॅट इटसेल्फ स्पीक्स की हांव आमच्या जे आतां आमचे 10 निवडून आयल्यात ते तूं पळयत जाल्यार स्पेशली सावथाचे आमचे महिला अध्यक्ष सुद्धा एक झेडपी जाला. आमच्या डिस्ट्रिक्टाचो एक सेक्रेटरी झेडपी जाला. त्या सायडीन आमचो टिवीचो जाचो बापायन आपल्या काँग्रेस पार्टीक लागून इतली वर्सां दिले तसलो मनीस निवडून आयला. हें तुका कितें आसा फाटलें जालें ताचेर या नाका. ह्या फावट म्हापशेकारांक जाय की ते 30 तुवें सांगली 34 वर्सांची जी राजवट ते म्हापशान कांयच जावना. ही चेंज करपाक लोक तयार आसा काँग्रेसी कडेन. ह्या फावट तूंच पळयतलो आमच्याच भितरले सगळे कितलेशे लिडर हे तुका दिश्टी पडून येतले आणि वी विल मेक शुअर दॅट वी विल विन म्हापसा इन 2027. तुका आणि काही दिसांनी खुबशे बदल मी सांगलें तुका की म्युनिसिपालिटी कॅन्डिडेट आमच्या शशांक आसा बाकीचे कावन्सिलर आहा. बीजेपी बॅक पॅनल आहा. हरोवपाचो आमचो फूल आमी ह्या फावट डिसिजन घेतला आणि तांकां हरोवपाक जे कोण लायक मायंडेड येवपाक सोदता ऑल कम टुगेदर.
आता पणजेचे कॉर्पोरेशन इलेक्शन 11 तारखेक आसा. देन वी हॅव कम टुगेदर टू डिफीट द बीजेपी बॅक्ड बाय बाबूश मनसेरादाचे पॅनल हरोवपाक ते सगळे आमी एक जाले. सो तशेंच म्हापशान ह्या फावट म्युनिसिपालिटी इलेक्शनाक जे कोण येवपाक सोदता लायक मायंडेड टू डिफीट द बीजेपी वी विल अलायन विथ देम. सर्वसामान्य जनतेक असो एक फलदायी अशें बीजेपीचें म्हणणें आसा. अशे परिस्थितीन आनी जी जनताक मान्य आसा अशे परिस्थितीन फाल्यां तुमी निवडणुकीक दारोदारी वयतले तेन्ना तुमकां खंय हेची जळ बसतली अशें दिसता? पळय अर्थसंकल्प जो जाला तो अर्थसंकल्प म्हणटा कोणा लागून करप? जनतेक लागून करप. तूं आतां गेल्ले 1 म्हयनो जर पळयत जाल्यार प्रत्येक जाग्याचेर आज लोक रस्त्यार देवले आसा प्रोटेस्ट. कालचेच उदाहरण घे, मिराबागचे लोक थंय एका सायडीन प्रोटेस्ट करता की 400 करोड रुपयाचो जो ते बंधारो बांदता तो आमकां नाका. आणि मिडियाचेर तांणी स्टेटमेंट केलो मरे, मुख्यमंत्र्यान सांगले ते टेररिस्ट म्हणून. आणि तेणी स्वता कितें सांगलें, आज सकाळी हांव पळयतालो ते 4 जाण पळय रिलीज जाल्या, तेणी सांगलें की आमी गेल्ली 20 वर्सां भारतीय जनता पार्टीक जिखून हाडपाक काम केलें म्हणून सांगता ते सांगता की आमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आज तीच पार्टी आमकां टेररिस्ट म्हणटा. सो जे लोकांक आज पळय जाय ते हे सरकार करना. सो कसलो अर्थसंकल्प करतो? आज तूं म्हाका सांग, सामान्य मनशाक आज गॅस सिलिंडर आयच्यान वाडले, फाल्यां वुमन्स डे महिला दिवस, आणि हे सरकार महिलांक कितें गिफ्ट दिता? महिला दिवसाक गॅस सिलिंडर 60 रुपयान वाडलो. अर्थसंकल्प कितें? अर्थसंकल्प जे केला पळय इट इज जस्ट कॉपी पेस्ट. आणि तूं जर पळयत जाल्यार काल थंय असेंब्लीन तांणी 74 क्रोर्स इव्हेंटाचेर मोडले मुखार. 74 क्रोर्स. आणि हांगा सोशल वेलफेअर स्किमी अंडर लोकांक पयशे दिवपाक सरकारा कडेन पयशे ना. सादे तुझ्या म्हापशेच्या हॉस्पिटलान इक्विपमेंट घालपाक सरकारा कडेन पयशे ना. आणि इव्हेंटाचेर मोडपाक 74 करोड रुपया आसा. सो हो अर्थसंकल्प म्हणटा फक्त दिस इज आय वॉश, दिस इज एन इलेक्शन इयर. हे सरकार फक्त जनतेक गेली 14 वर्सां कशें फटयल्या तशें फटयत आसा. ह्या फावट म्हाका दिसता लोकांक तूं मनशाक 1दा 2दा 3दा फटोवपाक शकता, परत परत तूं फटोवपाक शकना. आज प्रत्येक जनता ही आज पिडीत जाल्ली आहा. तुगेले इलेक्ट्रिसिटी दर वाड आसत. जानेवारीच्या म्हयन्यान म्हाका इतले फोन येता, लोक येवन मेळटा, तुका सुद्दां आयला आसतलें. जानेवारीचे तुजें इलेक्ट्रिसिटी बील काड आनी पळय, तें ऑलमोस्ट 40 ते 50% वाडला कम्पेर्ड टू लास्ट इयर. सो हे पळय अशें स्लो पॉयझनिंग पळय हें सरकार करता, ही जनता हांकां 2027 निश्चितपणे घरा धाडटली.